नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 18 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक आरोग्य शिखर परिषद 2025 नुकतीच कोठे आयोजित केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बर्लिन। ओके, तर जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी जागतिक आरोग्य शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 12 ते 14 ऑक्टोबर 2025 रोजी ही परिषद आयोजित झाली आहे। याची मुख्य थीम होती टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ इन अ फ्रॅगमेंटिंग वर्ल्ड। ओके, तर थीम लक्षात ठेवा, याचा अर्थ होतो विखुरलेल्या जगात आरोग्याची जबाबदारी स्वीकारणे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आढळला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, धुळे। तर धुळे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण नुकताच आढळला आहे। ओके, तर बघा, महाराष्ट्रामध्ये पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण धुळे जिल्ह्यामध्ये आढळला आहे आणि भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण जो आहे तो कोल्लम या जिल्ह्यामध्ये केरळ या राज्यामध्ये आढळला आहे। ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 अमेरिका आणि मध्य पूर्व देशांतील नेत्यांनी गाझा युद्ध समाप्त करण्यासाठी कोणत्या शहरात घोषणापत्रावर सह्या केल्या आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, शर्मा अल शेख, इजिप्त। ओके, तर शर्मा अल शेख इजिप्त या शहरामध्ये म्हणजेच इजिप्तमधील शर्मा अल शेख या शहरामध्ये नुकतीच ही घोषणापत्रावर सह्या केली आहेत। ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, हेनले पासपोर्ट सूचकांक 2025ची तिसरी तिमाही म्हणजेच क्वार्टर 3 मध्ये भारताचे कोणते स्थान आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 85वे। ओके, तर 85वे स्थान आहे ओके भारताचे। तर बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स हा एक जागतिक क्रमवारी आहे, जी कोणत्याही देशाने नागरिक विजाशिवाय किती देशांमध्ये प्रवास करू शकतात यावर आधारित पासपोर्टची ताकद मोजते। ओके, तर बघा, हेनले अँड पासपोर्ट पार्टनर्स ही संस्था दरमहा तो इंडेक्स प्रकाशित करते। ओके, तर बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच थर्ड क्वार्टरमध्ये 85वे स्थान आहे भारताचे। ओके, या थर्ड क्वार्टरमध्ये, जे ऑक्टोबर 2025 प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आहे। तर बघा, हे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5 स्थानांनी खाली घसरले आहे आणि भारतीय पासपोर्टधारकांना आता 57 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश मिळतो। बघा, स्थान आहे 85वे आणि भारताला विजामुक्त प्रवेश मिळतो 57 देशामध्ये। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 17 ऑक्टोबर। तर दरवर्षी आपण गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 17 ऑक्टोबर रोजी साजरा करतो। तर बघा, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस हा दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो आणि हा आंतरराष्ट्रीय उत्सव आहे। तर बघा, 1987 फ्रान्समधील पॅरिस येथे जगातील गरिबीवर मात करण्याचा जागतिक दिन हा पहिला उत्सव साजरा करण्यात आला होता। ओके, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025चा विजेता कोण आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अर्जेंटिना। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्जेंटिना या देशाने हा कप जिंकला आहे। ओके, बघा, ही स्पर्धा होती महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025। ओके, तर बघा, विजेता संघ आहे अर्जेंटिना, उपविजेता इंग्लंड। अंतिम सामना झाला होता, अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-0 या स्कोरने हरवले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोजक होते आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा महासंघ। ओके, म्हणजेच IBSA। याचे स्थळ होते कोची, केरळ, भारत। ओके, भारतामधील केरळ राज्यामध्ये
कोची या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली होती. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, BSFच्या पहिल्या महिला फायटर इंजिनियर कोण बनले आहेत? तर हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी भावना चौधरी. तर भावना चौधरी या BSFच्या पहिल्या महिला फायटर इंजिनियर बनले आहेत. ओके, तर बघा चला पुढचा या BSFबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. याची स्थापना झाली होती 1 डिसेंबर 1965 रोजी. स्थापनेचे कारण म्हणजे 1965च्या भारत-पाक युद्धानंतर भारताच्या सीमा सुरक्षांची मजबूती करण्यासाठी हे दल स्थापन करण्यात आले आहे आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेच्या प्लुटोनियम करारामधून माघार घेण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी रशिया. तर रशिया या देशाने अमेरिकेसोबत जो प्लुटोनियमचा करार आहे त्यामधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 107 डेज हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी कमला हॅरिस. तर कमला हॅरिस यांनी 107 डेज या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. 2025चे टायफून हेलाँग कोणत्या महासागरातून आले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी उत्तर फिलिपिन्स समुद्र. ओके, तर या उत्तर फिलिपिन्स समुद्रामधून नुकतेच जे टायफून हेलाँग आहे ते आले आहे. ओके, तर म्हणजेच या समुद्रातून ते टायफून उत्पन्न झाले होते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.